महत्वाची बातमी, निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना संधी द्या असं शरद पवारांनी म्हटलंय। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पवारांच्या आमदार आणि खासदारांना या सूचना आहेत। मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही तिथे पर्यायी कुणबी उमेदवाराला संधी द्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपशी युती नको असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, ऋषाली, आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणीची बैठक जी आहे ती वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुरू होती। या संपूर्ण बैठकीला पक्षाचे आमदार खासदार या सगळ्यांनी उपस्थिती लावलेली होती आणि या सगळ्या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी आहे ती चर्चा जी आहे ती झालेली आहे। खरं तर कुणबी प्रमाणपत्र मिळालेले काही मराठा लोक आहेत त्यांना खरं तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी देऊ नका, जर पर्याय नसेल तर त्यांना उमेदवारी द्या, अशा स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या शरद पवारांनी आजच्या संपूर्ण बैठकीमध्ये मांडलेल्या आहेत। आणि स्थानिक स्तरावरती युती किंवा आघाडी करण्याचा सर्व निर्णय जो आहे तो खरं तर स्थानिक स्तरावरती शरदचंद्र पवार पक्षाने दिलेला आहे आणि त्याचसोबतच भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करू नका, त्याचसोबतच भाजप वगळता इतर अजित पवारांचा पक्ष असेल किंवा शिवसेना शिंदेंचा पक्ष असेल आणि महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्ष असेल यांच्यासोबत युती किंवा आघाडी करा, अशा स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या शरद पवारांनी आजच्या या दुसऱ्या बैठकीत सुद्धा दिलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु मुळात म्हणजे खरं तर ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेलं आहे असे जे कुणबी दाखलेले घेतलेले जे मराठा बांधव आहेत त्यांना खरं तर जी कुणबी उमेदवारी आहे ती देऊ नका, ओबीसी उमेदवारी देऊ नका असं थेट स्पष्ट मत जे आहे ते शरद पवारांनी आजच्या या बैठकीत मांडलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। ऋषाली, नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।